नमस्कार. झडपीगुरुजी.com च्या HTML ऑनलाईन प्रशिक्षण भाग क्रमांक 4 मध्ये आपले स्वागत आहे. आता आपण या भागामध्ये लिंक कशी द्यायची याविषयी माहिती घेणार. तोपर्यंत त्यापूर्वी आपण या कोर्समधल्या भागात आपण काय काय केले याविषयी थोडंसं माहिती घेऊ. आपण बेसिक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. पेअर टॅग, सिंगल टॅग हे टॅग्स विषयी माहिती घेतलेली आहे आणि हेडिंग टॅग विषयी पण माहिती घेतली. आता हा भाग क्रमांक 4 मध्ये लिंक्स कसे द्याव्या HTML पेजमध्ये याविषयी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, मागील पेजवर आपण होतो फर्स्ट डॉट एच टी एम एल मध्ये. तर फर्स्ट डॉट एच टी एम एल कसं दिसतं याविषयी आपल्याला थोडंसं एकदा बघूया आपण. ठीक आहे. हे फर्स्ट डॉट एच टी एम एल आहे. तर याला मी काय करतो, थोडंसं चेंज करणार आहे. याला आपण म्हणजे लिंक्स नावानं मी याला सेव्ह करणार आहे. ठीक. सेव्ह ॲज लिंक्स नावानं करूया. लिंक्स डॉट एच टी एम एल. ठीक आहे. डॉट एच टी एम एल हे एक्सटेन्शन आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. आता लिंक्स डॉट एच टी एम एल कसं दिसतं हे पण आपल्याला थोडंसं पाहावं लागेल. तसंच दिसणार आहे. फक्त आता थोडंसं आपल्याला बदल करायचा आहे. याच्यामध्ये बदल करूया आपण. बॅकग्राऊंड कलर चेंज करूया, कारण आपल्याला याच्यामध्ये आता लिंक्स द्यायचे. त्याच्यामुळे मी बॅकग्राऊंड कलर काय करतो, ऑरेंज देऊन टाकतो. ऑरेंज. ठीक आहे. आणि जे पॅराग्राफ टॅग आणि हेडर टॅग आपण दिले होते ते आपण सगळे डिलीट करून टाकणार आहे आता. ठीक आहे. आता मी बघणार आहे पुन्हा आपलं हे पेज आता कसं दिसतंय. ठीक आहे. आता टोटल प्लेन पेज झालेलं आहे. तर प्लेन पेज झाल्यामुळे असल्यामुळे आता काही एवढं आपण जे पहिलं काम केलं ते दिसणार नाही. आता आपल्याला बघायचं लिंक टॅग्स कसे लावायचे आपल्याला. लिंक टॅग हा बघा ए ने जोडला जातो. ए आणि ए. मित्रांनो, लिंकसाठी ए म्हणजे काय, तर ए म्हणजे अँकर आहे. अँकर म्हणजे काय, तर दोन भागांना जोडणारा. आपण गुगलमध्ये जर सर्च केलं तर अँकर म्हणजे काय याविषयी तुम्हाला माहिती होऊन जाईल. अँकर बघूया, थांबा एक मिनिट. अँकरचा सर्च जर केला आपण तर हे बघा इमेजेस सगळे म्हणजे हे दोन भागांना जोडणारे अँकर म्हणजे काय, तर इमेजेस म्हणजे पूर्ण बघा हे अँकर. ठीक आहे. हा, लिंक्स आणि अँकर एवढं लक्षात ठेवायचं आपण. आता लिंक्स हे कसं लिहिलं जाते, तर आता दोन ए झाले हा आपल्या विशेष टॅग मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय करूया, ऑनलाईन ट्रेनिंग समजा. हा, ट्रेनिंग. आता बघा, आता हे मी फक्त टेक्स्ट लिहिलेलं आहे. तसं आपण पॅराग्राफ टेक्स्ट वगैरे लिहिला होता याच्यापूर्वी आपण, तसा टेक्स्ट लिहिला आहे. परंतु अजून मी कोणत्याही प्रकारचे लिंक दिल्या, तर लिंक कुठे द्यायचे, तर एच्या पुढं. हा पहिला ए दिसतोय, पहिला एच्या पुढं एक स्पेस द्यायचा आहे. स्पेस दिल्यानंतर HREF. HREF का बरं, तर याला म्हणतात HREF ला हायपर टेक्स्ट रेफरन्स. हायपर टेक्स्ट रेफरन्स असं याला म्हटलं जातं याला. ठीक आहे. मग मी इज इक्वल टू करणार आहे, नंतर डबल कॉमा देणार आहे. डबल कॉमा दिल्यानंतर आता लिंक या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणची लिंक द्यायची. आता कुठली लिंक द्यायची आपल्याला लक्षात घ्या. आपण जर समजा इथं झडपीगुरुजी.com दिलं तर इथली लिंक कॉपी करायची आपल्याला सरळ सरळ. ठीक आहे. आणि कंट्रोल सी करताय मी इथं आणि इथं पेस्ट करताय मी. ठीक आहे. झाली. या ठिकाणी ही लिंक आलेली आहे. आता ही लिंक www.झडपीगुरुजी.com जर असं लिहिलं तर ती त्या HTML पेजमध्ये व्यवस्थित प्रॉपर लोड होणार नाही. त्यासाठी हे HTTP आणि हे डबल स्लॅशचं हे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण बघूया, मी सेव्ह करतो याला. आता आपण बघूया की कसं लोड होत, कसं दिसतं आपलं पेज. वेलकम पेज. ठीक आहे. ऑनलाईन ट्रेनिंग म्हणून आलेलं आहे. थोडंसं मी याला झूम करतो. हां, ओके. झूम केल्यानंतर बघा झाली वेबसाईट लोड आपली. म्हणजे आपले हा जो लिंकिंगचा कोड आहे तो आता प्रॉपर कनेक्ट झालेला आहे. याच प्रकारे आपण तुम्हाला अजून दुसरे कोणतेही पेज वाटले असले लोड करायचे असले लोड करू शकता. तुम्हाला आता दुसरं उदाहरण देणार मी आता. एक थोडक्यात एखाद्या पेजचं, तर तोच लिंकचा कोड आहे आपला HREF हेरेफ. याच्यामध्ये देणार आहे. आता आपल्याला काय करायचं, आता हेरेफ मध्ये आपला कोणता भाग द्यायचा आहे, हे कोणत्याही पेजचं नाव देऊया आपण समजा. ठीक आहे. आपण फर्स्ट पेजचं फर्स्ट डॉट एच टी एम एल नाव देऊया. ठीक आहे. FIRST डॉट एच टी एम एल हे कंपल्सरी आहे लिहिणं. जसं ती जर फाईल समजा HTML मध्ये असेल तर HTML लिहावं लागेल, SP मध्ये असेल तर SP लिहावं लागेल, किंवा PHP मध्ये जर असेल तर PHP मध्ये आपल्याला ते लिहावंच लागणार आहे. ठीक आहे. डबल कॉलम झालेला आपलं पूर्ण. आणि त्यानंतर आपल्याला क्लोज करावं लागेल आता हे. ठीक आहे. आणि या ठिकाणी लिहूया आपण फर्स्ट पेज म्हणून. फर्स्ट पेज किंवा आपलं इंडेक्स पेज देऊया आपण. इंडेक्स.
पेज नाव. ठीक आहे. आता आपला हा पेज तयार झालेला आहे. तर बघूया याला. ठीक आहे. इंडेक्स पेज झाले तर हां, म्हणजे इंडेक्स पेज लोड झालेलं आहे. फर्स्ट पेज आपलं हे लोड झालेलं आहे. ठीक आहे. तर इंडेक्स पेज नाव दिलं ना, त्याला मी काय करतो, फर्स्ट पेज करतो. आपल्याला सोपं जायला बरं समजायला. ओके, सेव्ह केलेला आहे आणि इंडेक्स पेज झालेलं आहे. आता या ठिकाणी दोन्हीच्या मध्ये स्पेस जर आणायचं असेल आपल्याला, तर या ठिकाणी आपण काय करूया, लाईन ब्रेक कोड वापरूया. PR कोड. हां, ठीक आहे. बघा आता अजून एकदा आपण बघूया, आपण प्रॉपर हे लोड होते का. चला, लिंक वेबसाईट लोड झाली. पुन्हा आपलं आता इथं काम केलेलं पेज आहे, ते पेज सुद्धा लोड झालं पाहिजे. फर्स्ट पेज, आता हे आपलं लिंक पेजवर काम करतोय आपण. आपल्याला पहिले पेज लोड करायचं. ठीक आहे. पहिले पेज सुद्धा, फर्स्ट पेज सुद्धा आपण लोड केलेलं आहे. या या व्हिडिओने मला असं निश्चित वाटते की तुम्हाला लिंक हे अतिशय सोप्या भाषेमध्ये समजले असतील. अधिक व्हिडिओसाठी आपण झडपीगुरुजी.com वर व्हिजिट द्यायचे. धन्यवाद.